go.
जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुको दे हरी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चुकोनी दिहरी चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान पंढरीचा वार करी वारी चुकोनी दिहरी विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रनीलामुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्पृथि प्रदेशं विधेन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा Oh
सेवा दीन दुर्बळाची देवा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतांसी रंजू चित्तासी अपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी वारी चुकोणी ती हरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सेवेकरिता निवडिलेला अभंग महान भगवत भक्त असणारे देहूचे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून भगवंताकडे एक महत्वाची आस व्यक्त करतात. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी महान असणारा हा पर्वकाळ श्री संत मोतीराम महाराज यांच्या कृपेने चालत असलेला दरवर्षीचा हा अखंड हरिनाम सप्ताह गेली अनेक वर्षापासून चालत आहे आणि याही वर्षी मोठ्या आनंदामध्ये मोठ्या थाटामध्ये आणि मोठ्या माटामध्ये हा सप्ताह या ठिकाणी भव्य दिव्य चाललेला आहे आणि आजचा हा सप्ताहाचा 7वा दिवस. या 7व्या दिवसाची कीर्तन सेवा अज्ञान पामर बालकाकडे आली ही सेवा अगदी वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न. विठ्ठल विठ्ठल श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये भगवंताकडे एक महत्वाची आस व्यक्त करतात. ज्या मनुष्याला आपल्या जीवनामध्ये आसक्ती आहे ज्याच्या जीवनामध्ये आसक्ती निर्माण झाली तो आसक्ती निर्माण झालेला मनुष्य वेदांनी सुद्धा नाकारलेला आहे. तो मनुष्य शास्त्रांनी सुद्धा नाकारलेला आहे. नव्हे नव्हे तो मनुष्य संत महात्म्यांनी सुद्धा नाकारलेला आहे. आणि आज मात्र तुकोबाराय भगवान श्री पांडुरंग परमात्म्याकडे आस व्यक्त करतात. ते कसं काय? विठ्ठल कीर्तनामध्ये बसलं म्हणजे सगळ्यांनी पुंडली म्हणायचं बरं का. नुसतं महाराजाचं भजण्याच म्हणायचं नाही. भूत सारले सगळ्यांनी पुंडलीचा गजर करायचा. सगळ्यांनी विठ्ठल विठ्ठल म्हटलं की टाळी वाजवायची. विठ्ठल विठ्ठल ज्या अर्थी आस व्यक्त करतात आस ही शास्त्रांनी निषिद्ध सांगितलेली आहे. एखादा माणूस आसक्तवान आहे पण कोणत्या प्रकारची आसक्ती आहे ते आपल्याला नेमकं आज या ठिकाणी काय करायचं आहे पाहायचं आहे. या जगामध्ये जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये कोणती ना कोणती अशा प्रकारची काय आहे. बोला ना बोला की. तुम्हाला ऐकू येत नाही का माझं? जाऊ का मी घरी? जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य काय घेऊन आलेला आहे? बोला की. आस घेऊन आलेला आहे. मग ती कशाची असेल कशाची नसेल ज्याचा त्याचा प्रश्न निराळा. विठ्ठल काहीतरी आस आपल्या जीवनात
आहे. कुणाला संसाराची आस आहे, बरं का. कुणाला धनधान्याची आस आहे, कुणाला गाडी बंगला सोनं नाणं या सर्वांची आस आहे. प्रत्येकाला जीवनामध्ये कशाची ना कशाची आस आहे. पण संत महात्म्याची आस वेगळी आणि तुम्हा आम्हा जीवांची आस वेगळी. विठ्ठल तुमच्या आमच्याकडे ही आस आहे, आस आहे महाराज. प्रत्येकाकडे आस आहे. मला देवांनी धन द्यावं, मला देवांनी अशा प्रकारचा पुत्र द्यावा, मला धनधान्य द्यावं, हेच आपली आस. लिस्ट काढून मगली कैलास महाराज तर 100 वया भरल्या म्हणे त्याच्या मागायच्या. सारखं देवाकडं मागणंच चालू आहे. परमार्थाच्या नावानं सगळी बोंबा बोंब आपली उठली आणि सगळं देवाकडे सगळं मागायलाच लागलो. विठ्ठल परमार्थ नाही. आणि मागणं तर देवा माझ्या बबडीला बबडा होऊ दे. कळालं की तुम्हाला, म्हणजे मला नातू होऊ दे. सारखं मागणं चाललेलं आहे. सारखं मागणारा देवाला सुद्धा आवडत नाही महाराज. सारखं मागणारा भिक्षा पात्र अवलंबणे जळोजीने लाजिरवाणे ऐसियासी नारायणे उपेक्षिजे सर्वथा. सारखं जो मागणार आहे, भगवंताकडे आस करणार आहे, तो देवाला सुद्धा आवडत नाही. संताला कसा आवडेल. विठ्ठल श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सारखी अशा प्रकारची भगवंताची ओढ आहे महाराज. साधक अवस्थेमध्ये तुकोबारायांनी या प्रपंचाच्याही अशा प्रकारचा त्याग केलेला आहे आणि भंडाऱ्या डोंगरावरती जाऊन भगवंताचं सारखं भजन करायला लागलेले आहे. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल सारखं भजन चाललेलं आहे. जीवनामध्ये कधीही तुकोबारायांच्या वारी खंडित झाली नाही आणि सारखी वारी चालू आहे. भगवंताच्या समोर आज तुकोबाराय त्या ठिकाणी उभे आहेत आणि एरवी कधीच तुकोबाराय काही न मागणारे, काही न आस करणारे तुकोबाराय आज मात्र भगवान श्री विठ्ठलाकडे एक आस घेऊन गेलेले आहेत. ती आस कोणती आहे हो? पहिल्या चरणामध्ये
लक्ष दिलं तर 2 वेळेस तुकोबराय हेची हे शब्द वापरतात. बरं का? हेची चकारात्मक अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. ज्या वेळेस हेच द्या असं म्हणतात त्यावेळेस दुसरं मागणं वर्ज्य आहे. वर्ज्य लक्षात घ्या. हेच द्या, दुसरं काही नको देवा. देवाला मोठा आनंद झालेला आहे. आजपर्यंत तुकोबारायांनी माझ्याकडे काही मागितलेलं नाहीये आणि मागा म्हणून म्हटलं तरी तुकोबारायांनी घेतलेलं नाही. काही मागणे हे बोला की आम्हा अनुचित म्हणत जा तुम्ही. वडिलाची रीत जाणत असो, वाढ वडिलांची आमच्या रीत आहे देवा. तुमच्याकडं आम्ही आजपर्यंत काही मागलेलं नाही, इथून पुढे तुमच्याकडे मागणार नाही. पण आज मात्र तुकोबाराय का मागतात? विठ्ठल आस व्यक्त केलेली आहे. थोडक्यात मागणी अशा प्रकारची आहे. शास्त्रामध्ये संत वाङ्मयामध्ये मागणीला आस या शब्दाचा अर्थ जर पाहिला तर आसक्ती अशा प्रकारची आहे. आसक्ती ज्या साधकाच्या हृदयामध्ये अंतःकरणामध्ये आसक्ती आहे तो परमार्थाला योग्य नाही असं सांगितलेलं आहे. संत महात्म्यांची सुद्धा आस त्यांच्याकडे शिल्लक राहिलेली नाही. गेली आशा पाश गेली आशापाश, जे देही उदास गेली आशापाश, हे ज्यांचं लक्षण आहे ते खरे अशा प्रकारचे भक्त आहेत, ज्यांच्या अंतःकरणामध्ये कोणतीही अशा प्रकारची आस नाही. गीतेला विचारा, गीता ही सांगते, अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः. विठ्ठल आता असे कीर्तन राहील नाही, हे जड चाललंय बरं का. आता कीर्तनामध्ये फार विचित्र हे त्या श्लोकाचा त्या कीर्तनाचा अभंगाचा काही माती संबंध नाही. अभंग एका वळाला, महाराज एका वळाला, श्रोते तिसरीकडे. विठ्ठल विठ्ठल
प्रकारचं थोडं तरी चिंतन त्यांचं असावं. माझा मुद्दा असा आहे, ज्याप्रमाणे ही आसक्ती भक्ताला धोकादायक आहे, पण ऐका, ही आसक्ती जर परमार्थाकरता असेल तर ती श्रेष्ठ आहे. विठ्ठल संसाराकरता जेवढी काही म्हणून तुम्ही आसक्ती कराल ती तुम्हाला धोकादायक ठरणार आहे, आणि परमार्थाकरता केलेली आसक्ती ही श्रेष्ठ अशा प्रकारची ठरणार आहे. देशाकरता केलेली आसक्ती ही श्रेष्ठ अशा प्रकारची ठरणारी आहे, आणि आपल्या राष्ट्राकरता समाज सेवेकरता जर एकनिष्ठ आसक्ती केली तर ती श्रेष्ठ ठरणारी आहे. कोणतंही साधन घ्या तुम्ही, परमार्थाचं साधन घ्या, भक्तीचं साधन घ्या, मनामध्ये जर आसक्ती नसेल तर ती भक्ती श्रेष्ठ आहे. समाज कार्याची सेवा घ्या, त्यामध्ये सुद्धा आसक्ती जर नसेल तर ते साधन श्रेष्ठ आहे. राजकारणामध्ये सुद्धा आसक्ती नसेल तर ते साधन श्रेष्ठ आहे. ते साधन नाव कमवून देणार आहे. विठ्ठल ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं, त्या महाराजांच्या अंतःकरणामध्ये कशाची आसक्ती होती काय? एवढा मोठा माझा राजा, अरे जगाने या राजाचं वर्णन करावं, जगाने वर्णन करावं. जोरात टाळी वाजवा. हे आपल्या जवळ आहेत म्हणून याचा कानाडोळा करू नका बरं कैलास महाराजांकडे. हे आपल्या मराठवाड्याचं वैभव आहे, लक्षात ठेवा, मराठवाड्याचं. टाळी वाजवा. पण कसं असतंय, जवळल्या माणसाला थोडस जवळ जास्त जवळ झालं की त्याचं काय प्रेमामध्ये थोडस वाटतंय. ही फार मोठी संप्रदायातली उच्च मंडळी आहेत महाराज, आणि म्हणून ते आपल्या गावामध्ये दरवर्षी येऊन सर्व हे सप्ताहाचं नियोजन सांगतात, सर्व करतात. सर्व हे 8 दिवस उपस्थित राहून ते आपल्याला साथ देतात. हे आपलं भाग्य समजावं. विठ्ठल ज्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन सगळ्या जगानं पाहावं, सगळ्या देशानं त्यांच्याकडे पाहावं. तो राजा कशामध्ये आसक्त होता काय हो? बोला. नाही महाराज, नाही, कशामध्येच आसक्त नाही. ज्या वेळेला कल्याणच्या सुभेदाराची जी सून आहे समोर आणलेली आहे महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर,
आणि नजराना म्हणून भेट दिली. राजांनी त्या सेवकांना सांगितलं, आपल्या द्वारपाळांना, अरे फार मोठी चूक केला, फार मोठी चूक केला. एवढी सुंदर जर माझी आई असती तर मी आज किती सुंदर झालो असतो. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य आहे, लक्षात ठेवा. माझा राजा कशामध्येच आसक्त नव्हता महाराज, कशामध्येच नाही. म्हणून तर त्यांचा इतिहास आजही शाळेमध्ये शिकवला जातो आणि त्यांचा इतिहास डोळ्यापुढे ठेवून राज्य करते, राज्य चालवतात. ही करी राज्य सेवेची आसक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. फोटो आहे जरांगे पाटील, काय त्यांच्या जीवनामध्ये आसक्ती होती काय बोला. आजही त्या माणसाच्या जीवनामध्ये 1 रुपयाची आसक्ती नाही. म्हणून 6 कोटी मराठ्यांनी त्यांना हृदयात अशा प्रकारचं ठेवलेलं आहे, लक्षात ठेवा, हृदयात ठेवलेलं आहे. आपल्या गळ्यातलं ताईत जसं जोपावं जपावं तसं ताईत पाटलांना त्या ठिकाणी सर्व मराठ्यांनी जोपासलेला आहे. म्हणून ही सात्विक कार्य करण्याची ज्याच्याकडे बुद्धी आहे तो श्रेष्ठ म्हणून मानलेला आहे. म्हणून जीवनामध्ये सात्विक कार्य करावं. परमार्थातलं कार्य असेल, भक्तीमधलं कार्य असेल, सप्ताहामधलं कार्य असेल, कोणतंही कार्य जर आपल्या जीवनामध्ये येत असेल तर त्या कार्यामध्ये स्वतःविषयी कोणतीही आसक्ती न बाळगता ते जर कार्य तुम्ही पूर्ण केलात तर ते कार्य संपन्न होतं आणि सर्वांना ते आवडत असत. आणि आज तुकोबाराय जी आसक्ती भगवंताकडे व्यक्त करतात ती आसक्ती दुसरी तिसरी काही नसून परमार्थाविषयी आहे. हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. हे पांडुरंगा मला माहिती आहे, कारण तुझी भक्ती करण्याकरता जन्मोजन्मी अशा प्रकारचं आम्ही चिंतन केलेलं आहे. एका देहामध्ये नाही, अनंत जन्माच्या देहामध्ये आम्ही तुझी भक्ती केलेली आहे. इथून मागेही जन्मामध्ये तुझी भक्ती केलेली आहे. आताही आम्ही तुझी भक्ती करणार आहोत. प्रमाणाची खान आहे महाराज. काय आहे? प्रमाणाची खान. जे योग्य अशा प्रकारचं प्रमाण आहे तेच आपल्या भागात मराठवाड्यात भूषण आहे. नसलं तर काही काही गावात विषय एकीकड प्रमाण एकीकड. एकदा काल्याचं कीर्तन चालू होतं कैलास महाराज. सुंदर अशा प्रकारचं भगवंताचं चरित्र चाललेलं आहे आणि थोडस राधेचं चरित्र सांगायला सुरुवात केली. एकानं उचलले की राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारा गोकुळा फिरून पाहू. अरे हे प्रमाण आहे का?
याला प्रमाण म्हणा. मी म्हणलं बरं झालं बापू मलाच लिहिलं नाहीस त्या गावाला. प्रमाण योग्य कुठं आहे, कोणतं प्रमाण कुठं म्हणावं हे आपल्या भागाचं वैभव आहे महाराज, वैभव आहे, लक्षात ठेवा. त्या चंद्रपुडाकडे कीर्तन होतं महाराज. मस्तपैकी अभंग घेतला, चिंतन चालू झालं. आता तिकडल्या भजनेला काय माहित, एक प्रमाण नको, काही पाठ नको, काही नको. त्यांनी कीर्तनाला येण्याच्या अगोदरच विचारलं मला, बाबा महाराज तुमच्या कीर्तनाला काय काय लागतं? मी म्हणलं विणा लागतंय, टाळ लागतंय, घोडी लागती, मृदंग लागतंय, माईक लागतंय. सगळं घेऊन आले महाराज. त्यांना काही माहित नव्हतं, एक घोडीच घेऊन आले. आले की लक्षात? एक घोडी आणून मंडपामध्ये उभं केली. विना दिसला, मृदंग दिसला. मी म्हणले हे घोडी कशाला आणल्या? तुम्हीच म्हणले की म्हणले घोडी. 150 आण्या हे घोडी नाही, ते मृदंग ठेवायची घोडी. बर, इकडून तिकडून कीर्तन चालू झालं. 1 तास झाला, 1.5 तास झाला, एकही प्रमाण नाही. अरे बाबा एक तरी उचला, एक तरी उचला, एक तरी उचला म्हणलं. मी काय उचला म्हणलं? 4 जण आले, मलाच उचलून घेऊन गेले महाग तिकडे. प्रमाण उचला म्हणलं तर मलाच उचलले. अशी जर स्थिती परमार्थाची असेल तर हा संप्रदाय आपला जोपासणं हे आपल्या ह्या मराठवाड्या परभणी जिल्ह्याचं भूषण आहे महाराज. विठ्ठल जन्मोजन्मामध्ये भगवंता आम्ही हेच करत आलेलो आहे. हेची करीता आलो आम्ही. प्रत्येक जन्मामध्ये जे जे होते अवतार तुका त्यांचे बरोबर प्रत्येक अवतारामध्ये आम्ही तुझी भक्ती केलेली आहे. जन्मोजन्मी अशा प्रकारची आम्ही तुझी भक्ती केलेली आहे आणि त्याच पुण्यामुळे आता आम्हाला हा आनंद भेटतो आहे देव. म्हणून काय करा, जन्मोजन्मी तुझा दास. तुम्हा आम्हाला कर्मधर्म संयोगानं जन्माला यावं लागतं. संत महात्मे हे स्वतः जन्माला येतात, लक्षात घ्या. देवाला आणावं लागतं. म्हणून संत महात्म्याच्या हातामध्ये जन्म आहे,
संत महात्म्याच्या हातामध्ये जाणं सुद्धा काय आहे आहे महाराज. श्री संत मोतीराम महाराज किती दिवस आधी सांगितलं, अगोदर निश्चित केलं महाराज. वार काळ वेळ सगळं निश्चित करून टाकलं. आणि देवबापांनी सांगितलं महाराज आपलं तर पंचांगानुसार प्रयाण अगोदर या दिवशी आलेलं आहे. महाराजांनी सांगितलं जे ठरलं ते ठरलं बस. म्हणून काळही त्यांच्या काय आहे ताब्यात आहे महाराज. करू गदारोळ. स्वतःची इच्छा जन्माला येतात, स्वतःची इच्छा प्रयाण करतात महाराज. प्रयाण करतात त्यांची इच्छा आहे. काळ त्यांच्या अशा प्रकारचा अधीन आहे. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. काळ हा संत महात्म्याच्या घरी अशा प्रकारचा राबतो. याचा अर्थ त्यांच्या हातामध्ये जन्म आहे आणि त्यांच्या हातामध्ये प्रयाण अशा प्रकारचा आहे. म्हणून तुकोबारायांना निश्चयानं माहित आहे माझा पुढील अशा प्रकारचा जो अवतार आहे तो सुद्धा माझा भक्तीसाठी व्हावा. जन्मोजन्मी तुझा दास. तुकोबाराय तुम्ही जन्माला येऊन काय करणार आहोत हो? वारकरी हा अभंग प्रत्येकाच्या पाठातला आहे महाराज. इथे बसलेल्या सर्वांच्या हा अभंग नव्हे नव्हे जे जे म्हणून वारकरी आहेत, भजन करतात, परमार्थ करतात, त्या सर्वांच्या गळी उतरलेला पाठ असलेला हा काय आहे अभंग आहे. का असेल बर? रोजच्या भजनामध्ये मग ते भले काकड्याचं भजन असेल, गाथ्याचं भजन असेल, संध्याकाळी सायंकाळी हरिपाठ असेल,
कीर्तन असेल, जागर भजन असेल, अन्य कोणतंही भजन जरी असलं तरी त्या भजनाच्या अभंगाच्या आरतीनंतर शेवटी काय म्हटल्या जातो? हा अभंग म्हटला जातो. हेची व्हावी म्हणा की माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारी. सर्वांच्या पाठ असलेला अभंग आहे बर काय. आणि जो वारकरी आहे त्या सर्वांना हा अभंग पाठ आहे. आणि ज्याला हे अभंगच पाठ नाही त्याला काय म्हणावं? अरे 4 माळी दिसाल्यात की तुझ्या गळ्यामध्ये, अभंग कसा पाठ नाही? माग पुढीच होते म्हणला महाराज कसा की. आणि खिचडी भाजे बरे आणतोच केलेले. हे अभंग येईना गेल्यावर काय करावं तुला? काय नाही उगा हानाव, खन खन हानाव विठ्ठल. सर्वांच्या पाठामधला अभंग आहे पंढरीचा वारकरी. देवा मला एक प्रकारचा तुम्ही जन्म द्या. आणि तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. कशा करता? गुण गाई ना आवडी, हेची माझी सर्व जोडी. ज्या वेळेला हेच शब्द येतो तिथं परमार्थच आहे मला, दुसरं तिसरं काही नाहीये. पंढरीचा वारकरी वारी चुकवणे दे हरी. तुझी जी पंढरी आहे त्या पंढरीची जी वारी आहे ती माझ्या जीवनामध्ये कधीही चुकू देऊ नकोस. पांडुरंगांनी विचारलं, तो कोब्बार आहे, काय आहे असं माझ्या पंढरीमध्ये? काय आहे काय माझ्या पंढरीमध्ये? दरवेळेस तुम्ही यावं, माझं दर्शन घ्यावं. काय आहे अशा पंढरीमध्ये? मला सांगा ना, काय नाही पंढरीमध्ये? पंढरीमध्ये काय नाही? पंढरीमध्ये सगळंच आहे महाराज. नव्हे नव्हे या पृथ्वी तलावर, या ब्रह्मांडावर ज्याला भूवैकुंठ असं म्हटलेलं आहे, भूवैकुंठ. प्रत्यक्षात या त्रैलोक्यामध्ये आपल्याला दिसणार वैकुंठ लक्षात घ्या. तुका म्हणे पेठ भूमीवरी हे वैकुंठ. प्रत्यक्ष या पृथ्वी तलावरच जर वैकुंठ काय असेल तर ती पंढरी क्षेत्र आहे. आपण सर्वजण वारकरी आहात, पंढरपूरला जाता. पंढरपूरला फार असं आपण सर्वांनी जातोत महाराज, पण तिथलं लक्ष देत नाहीत. काय आहे, कोणत्या ठिकाणी काय आहे, कोणत्या ठिकाणी काय आहे, कुठं काय आहे, पुंडलिकराय कुठं आहेत, नंदी महाराज कुठं बसलेले आहेत, महादेव कुठं आहेत, पार्वती माता कुठं आहेत, गणपती कुठं आहे, हे आपल्याला काही माहित नसते. पंढरपूरला जाऊन उग हिंडायचं मुरकुल खात. त्या चंद्रभागेच्या वाटानं काही भेटतात वर, जय हरी जय हरी जय. हा कुणीकडे आज कुठं? आम्ही म्हणतो महाराज आमच्या मोतीराम महाराजाच्या फडावर कीर्तन झालं. हा तुम्ही कुठं गेलतात? आलो हो म्हणला पंढरपूरला, पण कीर्तनालाच यायला टाइम भेटला नाही. हे बघ काय
आणि गेलतास कुठं? आता तमाशे नाहीत म्हणा, कशाला म्हणा. काही काही लोक पंढरपूरला जातात पण करमणूक म्हणून जातात. भजन कीर्तन नामचिंतन याचा आणि त्याचा कधी संबंधच नाही महाराज. आणि म्हणून हे त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण कुठे आहोत. आपण प्रत्यक्ष भूवैकुंठामध्ये त्या ठिकाणी गेलेलो आहोत. जे वैकुंठ परमात्म्याचं वैकुंठ आहे. परमात्म्याचं शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयं हरि सर्वलोकैकनाथं. या वैकुंठाचं वर्णन शास्त्रांनी करावं. ते वैकुंठ पंढरपुरात आहे. तिथं गेल्यानंतर त्या मातीचं दर्शन घ्या विठ्ठल. जुन्या चालीसाठी. काय ते आवाज मलाही गायन करता येते थोडं थोडं, पण तेच्या एवढं ये ना बरं. हे लक्षात ठेवा. ते कॅसेट मध्ये ऐकत होत्या ते पहिलं ते असे हे अभंग. जन्मासी येऊनी पहारे पंढरी. जन्माला येऊन जर तो पंढरपूरला गेला नसेल तर त्याचा जन्म वाया गेला. विठ्ठल विठ्ठल. काय काय लोकांना पंढरपूर हे वारी ज्ञानेश्वरी गाथा काही घेणं देणं नाही. काय खाओ पिओ ऐश करो मजा करो नरको को जाओ. नरकाला जावं बस. काय झालं, एका पाटलाच्या घरी सत्यनारायण केला. सत्यनारायण ऐका थोडं लक्षात घ्या माता माऊल्या. सत्यनारायण सांगतो आता. पाटलाच्या घरी मोठा सत्यनारायण केला. ब्राह्मण देवाला बोलवलं. ब्राह्मण देवांनी सगळी चिठ्ठी लिहून दिली. काय 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 लागतंय, नारळ फीस वटी फलाना दिसताना हे सगळं त्याच्याजवळच राहते. तेच आणते लिहून देते. आणि मग सगळं साहित्य जमलं. मोठा सत्यनारायण केला महाराज. चौरव मांडलेला आहे. पती पत्नी बसले. सुंदर सत्यनारायण केला. आणि
आणि मग ते सगळ्यांना प्रसाद घेण्याकरता बोलवलं महाराज. आणि एक आलं की हो तिथं माणूस. मग सुंदर सत्यनारायण असते म्हणले, आपल्या घरी करायचा सत्यनारायण, काही माती माहित नाही. माझ्याही घरी सत्यनारायण करायचा. बायकोला विचारलं, होय ग आपलाही सत्यनारायण करूच घरी? ते म्हणले, हो काही अडचण नाही, सुंदर सत्यनारायण केला माझ्या मैत्रिणीनं, आपल्याही घरी मोठा सत्यनारायण करू, चला. लगेच देवबापाला सांगितलं, देवबापा उद्याची तारीख कुठं आहे सत्यनारायण? हा येतोच की म्हणले. रडीच होते. सगळं साहित्य लिहून दिलं आणि उद्या देवबापा आलेले आहेत. आसनावर बसले, 2 आसन पती पत्नीला टाकले, पूजा मांडलेली आहे. आता याला काहीच ठाऊक नाही. देवबापानं सुरू केलं, चला नेत्राचम्य स्वस्ति न इंद्र वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न अरिष्टवेणो स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. तेही पाठ करून ठेवले बरं का. हे बंद पडलं कैलास नाही, सगळं येतंय, तुम्ही काहीच काळजी करू नका. नेत्राचम्य डोळ्याला पाणी लावा. मम म्हणा, मम आत्मनः स्मृती. डोळ्याला पाणी लावा. डोळ्याला पाणी लावा की त्यानं म्हणलं बामणाच्याच डोळ्याला पाणी लावलं. ते देवबापा म्हणले, मजा नाही रे तुझ्या लाव. मग हे ना ऐकलं होतं मजा महाग म्हण. ते म्हणू लागलं, मजा नाही रे तुझ्या लाव. जोरात म्हणलं देवबापाला. अरे तसं नाही, तुझ्या डोळ्याला पाणी लाव स्वतःच्या. हे नाही म्हणायचं जोरात, तुझ्या डोळ्याला पाणी लाव स्वतःच्या. आता हो पेटलं की सत्यनारायण. बामण उठलं महाराज जाग्यावरून. तुला सांगाल नाही काय म्हणला, तुझ्या डोळ्याला पाणी लाव येड्या. हे नाही उठून उभं राहिलं की, तुला सांगाल नाही का देवा तुझ्या डोळ्याला पाणी लाव. आता उठून हे ना कुस्ती धरली की, कुस्ती धरली कुस्ती. ब्राह्मण देव बी काय साधे होते काय महाराज, तूप खाऊन बदाम खाऊन सगळे बम होते महाराज. बामणानं जे ओतळून आपटीला ह्याला धन करी, तुझ्या डोळ्याला पाणी लावून सांगायला नाही का. हे नाही महाराज, शेळ्या वळील ढोऱ्या वळील ह्याची ताकद कमी आहे का. ब्राह्मण देवाला उचलून धन कोणी आदळलं, तसं नाही, धन कोणी आदळलं, हेंगा असं आदळलं बघा. आता लागली की कुस्ती. ह्याच्यामध्ये ती भांडे पडू लागले, घागरी पडू लागल्या. मग त्या बायकोला विचारलं, बाय ना काय चाललंय बघा माझ्या घरात तुमच्या, फार मोठा आवाज येऊ लागलाय. आई सत्यनारायण चालू आहे. काय चालू आहे? सत्यनारायण चालू आहे. आणि जोरात चालू आहे बाई तुमचा. हा मग जोरात सुरू केलाय सत्यनारायण. हे काय सत्यनारायणचा आणि ह्याचा काही संबंध आहे का हो? महाराज दोघांची बरगाड मोडून गेले. विठ्ठल विठ्ठल. साधा सत्यनारायण आपल्याला जर कळत नसेल तर हे संत वाङ्मय ज्ञानेश्वरी गाथा संतांचे विचार करण्याकरता हे सप्ताह आहे महाराज. हे कशा करताय? इथं येऊन दाताडीच खायचं, हसून घरी जाण्यासाठी नाही. हे संत विचार आपल्या अंतःकरणामध्ये घेऊन ती पंढरीची वारी, नामचिंतन, गाथा ज्ञानेश्वरी आपल्या जीवनामध्ये उतरण्याकरता हा सप्ताह आहे. म्हणून जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी, वारी चुकोणी दि हरी. आता इथं थोडं म्हणतानी काही काही भजण्याची गपलत होती बघा, काही काही गावात आम्ही ऐकतात. आणि ते म्हणायची फार गडबड हो. आरती झाल्यावर ज्या आरती करता आपलं कीर्तन आहे तीच आरती गडबडीनं म्हणतात. आरती महाराज करते काय महाग लागली. ज्या आरती करता कीर्तन आहे ती आरती सुंदर म्हटली पाहिजे. शेवटचं मागणं आपल्या फडावर बघा सुंदर अशा प्रकारचं म्हणतात मोतीराम महाराजांच्या.
हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. जस काय ह्यानं पैसे कोणाकडे ठेवलेत, दे दे पटकन माझे पैसे असं म्हणल्यावानी व्हायले. ह्याची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारीची दे माझे पैसे म्हणल्यावानीच आहे की. तसं नाही, ही एक प्रार्थना अशा प्रकारची आहे, हे पसायदान आहे जे आपण शुद्ध अंतःकरणानं सुंदर अशा प्रकारचं म्हटलेलं पाहिजे. हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकवणे दे हरी. माझ्या जीवनातील वारी भगवंता कधीही अशा प्रकारची चुकू देऊ नको. हे म्हणताना गपलत होते कधी. वारी चुकू दे हरी, वारी चुकू दे हरी. काही माणसं म्हणतात म्हणजे वारी चुकवायची का? नाही, वारी चुकू नेदी हरी, नेदी. जसं त्या गणपतीच्या आरतीमध्ये सांगितलेलं आहे, सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम. वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम. वार्ता विघ्नाची नुरवी की कशी? नुरवी हे अलीकडे घेतलं पाहिजे. वार्ता विघ्नाची नुरवी म्हणजे नष्ट करावी. प्रेम कृपा जयाची हे म्हणताना फार अशा प्रकारचं भान ठेवून म्हटलं पाहिजे. म्हणत असताना जर उच्चार एकीकडचा एकीकडे झाला की त्याचा अर्थ बदलत असतो. म्हणून या अभंगावर सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे. पंढरीचा वारकरी वारी चुको नेदी हरी. आणखीन काय करणार हो त्या ठिकाणी? संत संग सर्व काळा, संत संग सर्व टाळकरी मंडळी मोठ्या पोट तिडकीने या ठिकाणी भजन करायला लागले. पण आपण थंडीमुळे आपले हात मस्त मधी ठेवून बसलेले आहेत की नाही माता मावल्या? सर्वांनी आता मस्त पैकी हात वर करा, आपले मस्त भजन करायचं. संताच भजन करा, मस्त हात वर करा. हात मागले थोडे हात वरी करा, वारा लागू द्या. सर्वांनी टाईट हात वर करा, टाईट. शेतात भारे उचलताना कसे हात दुखणार. इथं हातवरी करा म्हणले की हाताला कळ लागली, कळ लागली ना इथं.
हात वर. हा, फोटो काढून घ्या याची परभणी केंद्रावर देवता. नाही, पेपरात द्यावं लागते का? बर, टाईट करा की हात वर. टाईट टाईट. चोपदार महाराज कसं व्हायला ह्याच्याकडे? चहा पिऊन येऊ. हा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. सर्वांनी हात वर करा, हात वर. एक नाडी. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई. संत संगे सर्व काळ. संतांच्या सानिध्यामध्ये हे अशा प्रकारचं काय केलेलं आहे, आम्हाला प्राप्त झालेलं आहे. म्हणून त्यांची संगती आम्हाला फार मोठी महत्वाची आहे. सर्वांनी एकदा सुंदर टाळ्या वाजवल्या, पण मी आवाज मात्र ऐकला नाही बघा. तुमचा आवाज ऐकला नाही. आवाज ऐकायचा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. सर्वांनी म्हणायचं इकडले. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. वा वा, सुंदर भजन केलं. आपापल्या शेजाऱ्याकरता टाळी वाजवा एकदा. माय सकू, छान भजन केलीस हे म्हणा. तुमचा आवाज छान आहे बरं काय माता मौल्याचा. मरून मी तुमच्या पोटाला यावा इतका गोड आवाज. खरंच खरं सांगायला मी. इको सुंदर आवाज आहे. काही काही गावामध्ये घोगरे आवाजाची माणसं पुढेच येऊन बसतात.
मी म्हणलं म्हणा की हो भजन. श्री ज्ञानाद्या श्री. काय मला खातोस की काय आता, मलाच खाऊन टाकशील म्हणू नको बस. तुमच्या सर्वांचा आवाज गोड आहे. तुम्हा सर्वांना मोठे धन्यवाद. संत महात्म्याच्या संगतीमध्ये हे सर्व 2 तास सांगितलेलं प्राप्त होत असते. म्हणून संत संगे सर्व काळ त्या संत महात्म्याची संगत घडावी. आणि म्हणून संत संगतीविषयी अनेक अशा प्रकारचा आपल्याला सांगता येईल बरं का. म्हणून त्या संत महात्म्याच्या संगतीमध्ये श्री संत मोतीराम महाराज आपल्या भागाला लाभले. म्हणून आपल्या जीवनाचं चीज आहे, लक्षात ठेवा, चीज आहे. हे संत संगतीचा परिणाम अशा प्रकारचा आहे. म्हणून आनंद आहे आपल्या जीवनामध्ये. संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसर नसावा. हाची भाव माझी आजीवा, पुरवी देवा मनोरथ. हे सगळं आपल्याला संतांच्या संगतीमध्ये अशा प्रकारचं प्राप्त होत. आणि पंढरी क्षेत्रामध्ये गेल्यानंतर नित्य अशा प्रकारचं जर काय परिक्रमा असेल, महत्वाचं काय असेल, तर ते शेवटच्या चरणामध्ये जीवनामध्ये कितीही दुःख जरी आलं ना, हा आनंद जर प्राप्त करून घ्यायचा असेल, फक्त माझ्या संत महात्म्याची संगत आपल्या जीवनामध्ये कधीही विसरू नका. ज्या संत महात्म्यांनी आपल्या जगाचे आघात सोसून आपल्या सर्वांवरती उपकार केले, त्या संत महात्म्याची संगत, त्या संत महात्म्याचे चरण, त्या सद्गुरू मोतीराम महाराजांचे चरण कधीही आपल्या हृदयातून बाहेर काढू नका गड्यांनो, बाहेर काढू नका. कारण आपल्या जीवनाला आधार देणारे आपले मोतीराम महाराज आहेत. या कलियुगामध्ये
प्रत्यक्षात ब्रह्मपूर्ण जर संत कोण असतील तर ते माझे श्री संत मोतीराम महाराज, श्री संत मोतीराम. म्हणून त्या संतांची संगती आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्या गड्यांनो. तुम्हाला हा आनंद कधीच अशा प्रकारचं दुःख होणार नाही. लक्षात ठेवा, हा आनंद आहे आणि यालाच तर म्हणतात आनंद या जीवनाचा. चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान पंढरीचा वार करी वारी चुकोनी दिहारी लक्षात घेऊन जा. हे कीर्तन घरी घेऊन जा आणि आपल्या जीवनामध्ये पंढरीची वारी संत महात्म्याची संगत कधीही विसरू नका. हेच आजच्या कीर्तनातून घेऊन जा मायबापांनो. आणि म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह हा असाच भगवान श्री मोतीराम महाराजांच्या सानिध्यामध्ये, प्रेरणेमध्ये, आशीर्वादामध्ये असाच आपण चालू ठेवावा. आणि या ध्यानामृतामध्ये काय महाराज अन्नदान रोज. मी आलो असताना किती सुंदर आमच्या माता माऊल्या पंक्तीमध्ये त्या ठिकाणी भोजन करत होते. अन्नदान हे श्रेष्ठ दान सांगितलेलं आहे. सर्वांनी हा सप्ताह मोठ्या आनंदामध्ये दरवर्षी हा चालू ठेवावा. असाच सेवा भगवंताची घडावी ही सदिच्छा व्यक्त करून, हीच प्रार्थना करून या ठिकाणी या सेवेला विराम. आज उपस्थित असलेले श्री हरिभक्तीपरायण आपल्या भागाचं वैभव कैलास महाराज गान कोकिळा यांचंही माझ्या कीर्तनामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांचंही मनोभावे या ठिकाणी वंदन. मृदंगाचार्य आमचे मोतीराम महाराज, आमचे पांचाळ महाराज, सगळी ही टाळकरी मंडळी, आमचे चोपदार चांगले दिसाले ते याला घेऊन जाऊ का उद्या? चांगले सगळे टाळकरी, आमचे मारोतराव मामा, आमचे पांचाळ महाराज, आमचे या ठिकाणी संभाजी महाराज आहेत.
ज्यांनी फोन केला ते विठ्ठल महाराज सर्व ह्या गावकरी मंडळीच्या सानिध्यातून सुंदर प्रकारचा हा सप्ताह आयोजित आहे. सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद. अनेक वेगवेगळ्या अभंगावरील माझे कीर्तन युट्यूबला आहेत. सदानंद महाराज रायवाडीकर असं टाईप केलं तुम्हाला सगळं ऐकायला मिळेल. कथा कीर्तन तुमच्या मायबापांच्या आशीर्वादानंच हे सर्व भाग्य आहे. झी टॉकीज पर्यंत आमचा प्रवास त्या ठिकाणी झालेला आहे आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं अशीच सेवा घडावी ही भगवान श्री विठ्ठलाच्या चरणी मोतीराम महाराजांच्या चरणी प्रार्थना करून याच ठिकाणी सेवेला विराम. ज्ञानेश्वरी.